मंजू कशी नाही आली अजून? येतच असेल. मंजू गेलीये खरं, पण तो गुंड मंजूला बदल का? जमल ना ग तिला? निदान आज तरी भांडून तिने स्वतःचा पगार परत आणावा म्हणजे झालं बस. काय ग म्हणजे चोर कुठे आणि त्याचा तो मोरक्या? वाटलंच मला, चोर गेला, मोरक्या पण गेला आणि तुझा पगार बी गेला, हो ना? मंजू अगं काय झालं? म्हणजे मी खरंच काय कामाची नाही आहे. नाही दिला त्यानं पैसा. त्याच्याकडे पैसे मागायला गेले तर उलट सगळी वस्ती मला जाब विचारायला लागली. काय लोक आहेत, एका गुंडाची साथ देतात आणि पोलिसालाच धमकवतात. अमृताची फी आहे, घरातला खर्च आहे, कसा काढणार आहे महिना काय माहिती. अगं ये पोरी, नका काळजी करूस. आमच्याकडून जेवढी होईल ना तेवढी मदत आम्ही तुला करू. हे बघ मंजू, तू काय काळजी करू नकोस. अगं आम्ही करू तुला मदत. आता सर्व्हिस 2 वर्ष राहिली, त्यात जमल तेवढी मदत करू. तू काही काळजी करू नकोस. काय प्रिया? हो, तुला काही मदत लागली तर सांग ना तुम्हाला. नको, तुमचं बी खर्च आहेत, संसार आहे, मी करते काहीतरी. अगं खर्च काय सगळ्यांनाच असतात, पण आपण आपल्या माणसाला मदत नाही करायची तर कुणाला करायची? काय प्रिया? बरोबर आहे तुमचं. आणि आम्ही आमचा अख्खा पगार कुठे देतोय ना तुला. आणि मदत नाही, उधार म्हणून घे. तुझा पगार झाला की मग देऊन टाका मला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही एवढं सगळे म्हणताय तर घेते. खरं मी परत करीन लगेच सगळे पैसे. अगं एवढं काय मंजू त्यात? तू काय नोकरी सोडून कुठे पळून जाणार आहेस वय, की लग्न करून सासरी जाणार आहेस? हे घे. मी ऑनलाईन करते तुला, 1 मिनिट थांब. मी पण ऑनलाईन करतो. बघ झाले, आली का? हॅलो हॅलो हॅलो, चौकीत नेटवर्क नाही. हॅलो 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 हॅलो. एवढ्या पैशात कसं भागणार आहे सगळं काय माहिती. काय ग म्हणजे घर खर्चासाठी आहेत ना, बरोबर आहेत ना? वय आता फक्त अमृताच्या ऍडमिशन साठी राहिलेत. मी करते काहीतरी. मॅडम, तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. थांबा, आलो तिकडे. तुम्हाला जर पैशाची गरज असेल तर मी तुमची मदत करू शकतो. खरंच? खरं तर मदत नाही, तात्पुरतं लोनच समजा. मम्मी साहेब नावाच्या बाई माझ्या ओळखीच्या, त्या सगळ्यांना व्याजाने पैसे देतात आणि त्या करतील तुमची मदत. कुठं भेटतील त्या? कुठं काय कुठं, सज्जन नगरला. तिथे सगळे सज्जनच लोक राहतात. तिथे गेलात ना, फक्त माझं नाव सांगा, वाळक्या. फक्त नाव ऐकूनच काम होऊन जाईल तुमचं. नावात दहशत आहे आपल्या. ते सगळं सोड. तू परत बाहेर कसा आलास? 2 वर्ष सर्व्हिस राहिली माझी, त्याच्यात असं पळून जाऊन माझ्या नोकरीवरती बट्ट्या लावतोस का? चला तो. मॅडम, तुम्ही काय बी करून मम्मी साहेबांना भेटा, त्याच तुमचं काम करत्याल. शक्ती पक्ष बघता काय रागाने, शौचालय बांधले वागाने. आदरणीय तात्यासाहेब पोटे आणि सत्यदादा सुर्वे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुलभ शौचालयाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज होत आहे. नंबर लावला मी. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मायाताई उर्फ मम्मी साहेब. मम्मी साहेब आल्या. टाळ्या, टाळ्या. दादा
इथं मम्मी साहेब कुठं राहतात? मम्मी साहेबांचा इथे कार्यक्रम चालू आहे. सवे कवे काय मम्मी? कसा दिसतोय फोटो माझा? एकच नंबर. सवे कवे काय मम्मी? दोन्ही अँगल न शूट करा माझा. होय मम्मी. अहो 2 नंबरला जायचंय. उद्या की लवकर उद्घाटन म्हणजे समधी मोकळी होती आली. होणार होणार सगळी मोकळी होणार. तवर तुमच्या भावना आवळून धरा. तर मंडळी, सत्यादादांच्या मातोश्री एक योद्धा मायाताई उर्फ मम्मी साहेब सुरू इथे आलेले. इथल्या नागरिकांचे खूप प्रश्न आहेत. त्यातला सगळ्यात 1 नंबरचा प्रश्न 2 नंबरचा आहे. त्यासाठी ही जी काय वास्तू बनलेले त्याचं उद्घाटन मम्मी साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. आता मम्मी साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मम्मी साहेब यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नमस्कार जनता शक्ती पक्ष. बघताय काय रागानं शौचालय बांधलंय माझ्या वाघानं. आदरणीय तात्यासाहेब मोहिते यांच्या सहकार्याने आणि सत्यदादा सुर्व यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालय लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते होत आहे. म्हणजे मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब आज तुमच्या समजांसाठी हा सोन्याचा दिवस उगवला आहे. हा दिवस उगवायला किती वर्ष लागली तेव्हा ह्या इम्पॉर्टंट वास्तूचं उद्घाटन करताना माझं मन भरून आलं. अहो आता आमचं पोट भरून आलंय. आटपा की. ए मम्मी साहेब बोलतात ना, बोच लावायच तोंडाला. गप ऐक. किती दिवस तुम्ही ह्या क्षणाची वाट पाहिली असत. तुमच्या इतक्या पिढ्या नदीच्या कडेला जात होत्या, पण आता नाही. तुम्हाला तुमच्या हक्काची जागा आम्ही मिळवून दिली आहे, जिथून तुम्हाला कुणी बी उठू शकणार नाही. आता नदीला तंगड्या तोडत जाण्यापासून तुमची सुटका होणारच. आता डुकरांचं सुद्धा ध्यान असणार नाही, कारण डुकर काय एक्सक्यूज मी माय आय कमी असं म्हणून दार उघडून आत येणार नाही. जाऊ दे, आजच्या दिवस नदीला जातो. धरतो डुकरान धरलं तर. मम्मी माणसं नदी जायला लागलेत. फीत कापून घ्या. बरोबर. तेव्हा आता तुम्ही समजेनी आतमध्ये जाऊन इम्पॉर्टंट वास्तूचा मनसोक्त आनंद घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजवर माणसं खाल्लेल्या जात होती. आता तुम्ही मी फीत टाकते आणि 1 मिनिटात 2 नंबरचं उद्घाटन करून तुम्हाला समजायला मोकळं व्हायला मोकळं करते.
ग, काय काम आहे? मम्मी साहेबांना भेटायचं आहे, जरा गरज आहे पैशांची. पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास नाही. तुमच्याशी दोस्ती बी नग आणि दुश्मनी बी नग, आणि यावर तर अजिबातच नग. अहो प्रामाणिक आहे मी, पगाराशिवाय एक बी पैसा वरचा कधी कमवत नाही, कधी कर्ज बी नाही घेतलं. बरं आता येळच तशी आली आहे. माझा पगार चोरलाय का भामट्यानं, पण मी तुमचे पैसे वेळेत परत करीन. सवय कवे काय हो मम्मी, ऐकलं का काय म्हणली ही? हिचा पगार चोरीला गेला. डिरेस तर पोलिसाचं घातलंयस, पोलीस असून पण पगार चोरीला गेला. काय झालंय काय तुमच्या पोलीस खात्याला? आज लई गरज आहे हो मला. मी माझा पगार झाला ना तुमचे सगळे पैसे लगेच परत करीन. मला त्या वाळक्यानं सांगितलं तुमच्याकडे जायला, म्हणला तुम्हीच माझी मदत करू शकता. वाळके म्हणलं, ठीक आहे देते पैसे, पण वसुली करायला गय करणार नाही. पोलीस असेल नाही तर मंत्री असेल, पुढं मागं बघत नाही मी. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी तुमचे सगळे पैसे परत करीन. सवय कवे हिला आपल्या नियमानाटी सांगा. तू मागल तेवढे पैसे मम्मी देणार, पण ठरलेल्या वेळेतच तुला ते महागार द्यावं लागतं. पण घेतलेल्या पैशावर फक्त 10% व्याज लागेल. व्याज मात्र वेळेत दर महिन्याच्या 7 तारखेला द्यावं लागेल. पैसे नाही दिले तर घरात जी काही सामान की नाही उचललं जाईल. आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स आणि 2 फोटो लागतील. पैसे नाही पाहिजे तर डॉक्युमेंट लागतील ना. अटी मान्य असतील तर सांगा. मला सगळ्या अटी मान्य आहेत. मम्मी देऊन टाका. किती पैसे पाहिजे? 20,000. थँक्यू. दिदे तू आणल्यात मी पैसे ऍडमिशनला. चल लवकर. होय होय चल. सर अहो सर थांबा की. अहो संपली वेळ आता, आता नाही होणार ऍडमिशन. सर प्लीज. दिदे अहो सर जरासा उशीर झालाय, बघा की काय होते का प्लीज. एकदा सांगितलं ना. काय होते का बघा कीच. केलं असतं. पोलिसांना उगाच आम्ही नाही म्हणू का, पण काय झालंय सर्व्हर बंद झालाय, त्यामुळं नाही होणार ऍडमिशन. अहो जरा बघा की काय होते काय. दिदे असं का होतंय ग? मी काय तर भारी करायला जाते पण सगळं पाण्यात जाते. मी तुझ्यासारखी देखणी नाही, माझ्याकडे फक्त अभ्यासातली हुशारी आहे ग. नोकरी करून तुझा आणि आईचा भार हलका करणार होती ग, पण कशाचं काय, गरीबाच्या घरी कधीच चांगलं घडत नाही. असं बोलू नको आमरे. आणि कोण म्हणलं तू देखणी नाहीयेस? माझ्यासारखी भित्री बागू होण्यापेक्षा तिकट जाळ मिरची आहेस. 4 चौघात कशी उठून दिसतेस, अभ्यासात बी हुशार आहेस. आणि काय पाहिजे? खर तर माझं चुकलं. माझ्या वेंदळेपणामुळे तुझ्या हातातोंडाशी आलेलं ऍडमिशन गेलं. पप्पा खरंच बोलायचे, माझ्या अचानक काहीच नाही होणार. दिदे अगं असं नको बोलू. आता ऍडमिशनच माझ्या नशिबात नाहीये तर तू काय करणार आहेस? सोड आता सगळं. चल उठ, आपण निघूया. माझ्यामुळे अमृताचं नुकसान होतं कामा नये, मग त्यासाठी मी काय बी करेन.
होईल तुमचं काम साहेब, पण 400-500 लागतील. पैशाची काळजी करू नका रे तू, पैसे लय आहेत आपल्याकडे, काम होणं महत्वाचं. किती म्हणलं रे तू? 400-500. राऊंड फिगर 1000 रुपये दिले चाल, पण काम होणं महत्वाचं. चालते की साहेब, पण ती ऍडव्हान्स मध्ये 100. छे 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 100-150 इथं बाजाराच्या बाता मी करतो आणि काय तू 100-150 अडकला. चल 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 साहेब मी करतो. नक्की नक्की. काम चोख होणं महत्वाचं. चल चाल चाल. पैशाचं काहीतरी केलं पाहिजे. हा आज 1 तारीख, मंजूचा पगार. रत्ना रत्ना मी का मागू माफी? तुझ्यासारख्या चीप मुलींचा प्लॅन मला चांगलाच माहितीये. स्वतःहून रोहितच्या जवळ येणार आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करणार, तेव्हा तुम्ही सगळे म्हणाल की सोहा तू करेक्ट होतीस. हा अशी पाहिजे, काट्यानं काटा काढणारी, ह्या रत्ना काटेसारखी. तुम्ही हे काय बोलताय? असा विचार माझ्या मनात कधी नाही आला हो. मला रोहित सर मोठ्या भावासारखे आहेत हो. ए शट अप, बाजूला वा. तुझी ही नाटकं आहेत ना, ती घरच्यांसमोर करायची. मला सगळं कळतं. सोहा, अगं एका मुलीची आई आहे गौरी. ते आज मंजूचा पगार आहे हे सांगते. तुला काहीच वाटत नाही का हे असं बोलताना? त्यापेक्षा हिला विचारा ना, हिला असं वागताना काहीच लाज वाटली नाही का? आणि कसली मुलगी? हा, हे मुलगी या नावाला ड्रामा आहे. कुठेतरी असंच तोंड काळ केलं असेल म्हणून हिच्या नवऱ्याचा पत्ता नाहीये. सोहा, मी कोणाचं काही आज ऐकून पगाराची तारीख, मंजू आली नाही अजून. विचार सुनंदे, तुझ्या दोन्ही पोरी हाताबाहेर चालल्या ती बघ. काय झालं वंश? काय केलं त्यांनी? काय केलं म्हणजे? अगं एवढ्या तरण्या ताट्या पोरी आहेत त्या, आणि हे असं अंधारचं त्यासनी बाहेर राहणं शुभतंय का? त्यात आज पगाराचा दिस. माझा भाऊ जर असता का नाही तर त्याला अजाबात खपवून घेतलं नसतं. बिना बापाच्या पोरी आहेत त्या म्हणून वाया जाऊन देऊ नगच बाई त्यासनी, एवढंच म्हणायचंय मला. नका काळजी करू वंश, माझ्या संस्कारांवर विश्वास आहे माझा. हो ना, हाय ना? मग फोन लाव त्यासनी आणि विचार कुठं आहे त्या दोघी. ते मंजूला फोन लाव. थांब, मी अमरीला फोन लावलाय. अम्मू अम्मू. तिला कशाला फोन लावलायस? मंजूला फोन लाव आणि विचार तुझ्या होणाऱ्या बायकोला कुठं आहेस म्हणून. बया 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 बया, कम्मालच झाली या पोरींची. आणा आणा मीठ माहुरी आणा आणि दोघींची दृष्ट काढा. काय ग, ही येळ झाली घरला याची? कुठं होता कुठं तुम्ही दोघी? हा काय ग, कुठं होतात दोघी जणी? हा, उशीर का झाला? अगं आई, त्या ऍडमिशन साठी कॉलेजमध्ये थांबलेलो आणि दीदी बी तिथे चालती. मग अगं मग काय नव्हतं ऍडमिशन माझ्या नशिबात. हा बर ती जाऊन दे. मंजू, आज तुझा पगार होणार होता नु का? झाला का ग बाई? नाही म्हणजे कसं, ह्या महिन्यात खर्च किती आहे माहितच आहे का नाही तुला? आणि माझा दादा गेल्यापासून समद मलाच बघायला लागतंय बाई. त्यात तुमच्या आईला बाहेरचं काही व्यवहार समजत नाही, त्याच्यामुळं समद मलाच बघायला लागतंय. आणि बापाच्या जाग्यावर लागलेले तुला गाडीची अक्कल नाही. काय कामाची नाहीस बघ तू. हे पैसे घेऊ नको, हे मी उधारीवर आणल्यात, अमरीच्या ऍडमिशनचे आहेत. मी तुला घेऊ नका म्हणजे काय? हे बघ, आता तू सांगितलंस मला ऍडमिशन कॅन्सल झालंय म्हणून, मग कशाला पाहिजे ती पैसे? म्हणजे पैसे सोड. सोड ना पैसे दे. हा हा, सोड म्हणजे काय? अशी बारी सोडेन मी. मंजू, सोड ते पैसे. पैसे तिथे नको सोडू पैसे. म्हणजे पैसा
आई काय कळतंय का तुला? तुला काय कळतं काय? हा मोठ्या आहेत ना त्या? अगं मोठ्या आहेत म्हणून कसं बी वागणार का त्या? लय वचा वचा बोलू नकास. दादानं 10 लाख रुपये घेतले ती माझ्याकडनं. किस्त 10 लाख. काय प्रूफ आहे का तुमच्याकडं? बया 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 आता प्रूफ मागायला लागली मला. हा बघ मी जर खोटं बोलत असेल का नाही तर हितल्या हित हक्की खाऊन मरचिन तू. आत्या अमरे अगं काय दिदे? शांत हो. अगं पण दिदे काय ग म्हणजे? ही पैसा तू उधारीवर आणलंय असं म्हणलीस, मग बाकीचा पैसा कुठे आहे? ती एवढाच पगार? तू तर एक बी सुट्टी घेतली नाही का, कुणाकडनं कर्ज बी घेतलेलं नाही, आणि मग पैसा एवढंच कस काय? एवढा कमी पगार कसा काय? अगं ते मी पगार काढायला गेले होते. हा मग? पण अगं तिथे कशाला लपवतीयस? जे घडलं ते सांग ना. आणि तसं पण आपण कोणाच्या उपकारावर नाही जगते. भया काय बोलतीया पोरगी? अगं दादाचा संसार जेव्हा पोरका झाला का नाही तेव्हा आम्ही येऊन सावरला, आणि ही कशी बोलतीया मला बघितलंस का रे दादा? अरे ये दादा ऐकलंस का रे कशी बोलतीया पोरगी? आता मी काय करू रे दादा? अरे कवा बी आलास तर माझ्याकडनं 10, 50, 100, 500 घेऊन जायचंच र दारूसाठी. पण कवा म्हणून तुला माघारी कवा देणार आहेस म्हणून विचारलं नाही र दादा. तुम्हाला काय म्हणलं होतं? काय म्हणलं होतास? तुझ्या धनाजीला माझ्या पोरीचा धनी बनव म्हणून, म्हणजे सुनंदीच्या उरावचं वजन कमी होईल. आणि आता हे कसं ऐकून घ्यायला लागतंय मला, बघितलंस का तू? आता मी काय करू रे दादा? काय कराव काय कळना झालंय मला तर. आता सांग काय झालं पगाराचं? अगं माझ्या हातनं एका चोरानं पगार लंपास केला. पोलिसांचा पगार चोरीला गेला? हे काय पटण्यासारखं आहे काय? आई थापा. बया 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 अगं विश्वास बसेल असं तर कारण दे की. का दुसरं काय कारण घावलं नाही म्हणून पैसे लंपास करायसाठी ही असली कारण देते असवी? लाज वाटते का तुला? पोलिसाचा पगार चोरीला गेला म्हणून सांगतेस? अगं त्या खरंच सांगते मी, माझ्यावर विश्वास ठेव. माझा पगार खरंच चोरला एकानं. तुझा बाप म्हणत होता का नाही ही खरंच होतं बघ. काय कामाची नाहीस बघ तू अजिबात सुद्धा. हे काम धड होणार नाही तुझ्याकडनं. सुनंदे अगं हिच्या परस पोरगा झाला असता का नाही तर जीवाचा घोर तरी कमी झाला असता. तुझ्याच्यानं काय सुद्धा होणार नाही. मंजू मंजू नाही ना दीदी कामाची, मग कशाला सून म्हणून हवी तुम्हाला? ती दीदीला नोकरी आहे म्हणूनच ना. अरे एवढा त्रास होता तर जावं ना आमचं घर सोडून. हे काम धड होणार नाही तुझ्याकडनं. सुनंदे अगं हिच्या परस पोरगा झाला असता का नाही तर जीवाचा घोर तरी कमी झाला असता. दीदी नको सोडू पैसे. सोड. ए सुनंदा जेवायला वाढ. सुनंदा जेवायला वाढ म्हटलं ना.
गोडी झाली, साधा स्वयंपाक नाही बनवता येत तुला? अहो काय करताय तुम्ही? ही समजा मी केलंय. बरोबर, तुझ्यावरच गेलेत पोरी. तू बिनकामाची, तुझ्या पोरी पण बिनकामाच्या. ना धड माझ्या वंशाचा दिवा होणार, ना माझ्या चितेला आग लावणार. अगं कशाला जन्माला घातल्यात या पोरी? एक मुलगा जन्माला घालता नाही आला तुला? हा? अगं त्यापेक्षा अशीच राहिली असतीस ना तरी चाललं असतं. आणि तू माझ्या नजरेसमोर नको येऊ. हा, काय कामाची नाही तू. तुझ्याऐवजी माझा पोरगा असता ना तर माझ्यापेक्षा मोठा साहेब झाला असता. चल हो बाजूला चल. मी काहीच कामाची नाही आहे ना. माझ्याकडनं मोठं चांगलं व्यवस्थित असं काहीच घडणार नाही ना. पप्पा बरोबर बोलायचे. नाही बाळा, चुकीचं बोलायचे तुझे पप्पा. तू हुशार आहेस. तुझे पप्पा गेल्यावर तू एक घर उभं केलंस. इच्छा नसताना बी त्यांच्या जाग्यावर लागलीस. घराची समधी जबाबदारी घेतलीस. अमृताला शिकवतेस, आमचा आधार झालीस. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात ना त्यावरून स्वतःचा विचार नको करूस. तू काय मिळवलंयस त्याचा विचार कर. बाळा, तू हुशार आहेस, पण तुझ्या या भीतीमुळं तुझी हुशारी दबून जाते. पण मला खात्री आहे तू एक ना एक दिवस तुझ्या ह्या हुशारीने तुझ्याबद्दल बोलणाऱ्यांची तोंड बंद करशील. काय ग मम्मी, काय विशेष आज? आज मी शौचालयाच्या वस्तीचं उद्घाटन करून आले. शौचालयाच्या वस्तीचं? वस्तीतल्या शौचालयाचं उद्घाटन केलं, आलो घरला. मम्मी, आणि त्या पोलीसवाली तर सांगा की. सत्या, आज तिथे एक पोलीसवाली आलेली. त्या पोलीसवालीचा पगार एका चोरट्यानं चोरला. सवय काय मम्मी? नाव काय ग तिचं? वाघमारे. माझा पगार दे. काय मॅडम, पोलीस असून हप्ता मागताय वे? काय मॅडमचं नाव आहे? वाघमारे. म्हणजे ती पोलीसवाली खरंच सांगत होती.